माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर येथे DP पवार चौक यांच्या स्मृती दिनानिमित्त विकास पवार आयोजित सर्व्हिस पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। 27, 28, 29, 30, 31, 32, 34, 35, 36, 37, 38, 39, 42, 31. Okay, relax bodybuilder. जजेस 10 सिलेक्ट करायचे। धन्यवाद सर। पाहुण्याने एक फोटो खोलायला आलो त्याच्यासाठी आलो की ज्या पोरांना पैसे भरून व्यायाम करायला भेटत नाही ते मी एवढी 200 रुपयेच फी ठेवली आहे महिन्याला आज माझ्याकडे। आणि माझ्याकडे मी ह्या हेतूने आलो आहे की मला बघायचं आहे की मी नाडी वरून पकडलेली आहे। दादा कोंडकेने फिरवलेली नाडी नाही माझ्याकडे, मी वरून जी नाडी पकडली ती चारी बाजूला फिरवतो। मला कोण दिसला बाहेर व्यसन करणारा, कोण पण दिसला मला व्यसन करणारा बाहेर तंबाखू सिगरेट पिणारा, त्याला दुसऱ्या दिवशी मी हातात पैसे देतो की त्याला जाण झाली पाहिजे की मी 200 रुपये काय घेतो म्हणून। ती लालच बोलतो। मी 3 गोष्टी बघितल्या आहेत, एक परखलंय, एक समजलंय आणि एक लालच बघितली माणसाची। ही लालचसाठी मग त्यांना 200 रुपये कोण देणार नाही, तर ह्याच्यासाठी मी मुद्दामून हीच जागा निवडली आणि मी आज 20 वर्ष इकडे रमाबाईच्या आतमध्ये आहे। चषक 2024 खरे मानकरी ठरले सर, काय सांगाल? आज बॉडीच्या माध्यमातून आपण इथपर्यंत पोहोचलात। मागील तुमचं मोठे याच्यामध्ये एक वेगळं असं नाव आणि छबी आहे, पण मात्र जे युवक आहेत ते नशाच्या आहारी झालेत, पण ती तुमच्या बॉडीकडे आपण काहीतरी आदर्श घ्यावा म्हणून काय संदेश द्याल युवकांना? फिटनेससाठी तुम्ही जिम न करता बाकी सगळ्या गोष्टी करू शकता। तुम्ही स्विमिंग झाल्या किंवा जे तुम्हाला डेली वॉक करू शकता। असं जरुरी नाही की तुम्ही अफोर्ड नसं जिम जाताय किंवा काय करताय, पण ॲटलिस्ट तुम्ही ॲक्टिव्हिटी मेंटेन करा। आणि म्हणतात ना तुम्ही जेवढे तुम्ही म्हणतात ना की वाईट पदार्थ तुम्ही जे सेवन करता, ज्या गोष्टी त्या अपायकारक किंवा शरीराला असतील तर त्याच्यापासून दूर राहिलेलं बेटर। फिटनेसकडे लक्ष द्या, चांगलं आरोग्य ठेवा, बस दुसरं काय पाहिजे अजून। हल्ली काय की व्यायाम करताना ना मुलांना जास्त करून बाहेरचे प्रोटीन असे वगैरे करत असतात, तर अशांना काय सांगाल की कशा पद्धतीने फिटनेस ते राहायला पाहिजे, त्याबद्दल काय सांगाल? प्रोटीन ही वाईट गोष्ट नाही, प्रोटीन ही प्रत्येकाची रिक्वायरमेंट आहे। असं नाही की तुम्ही सप्लिमेंटच घ्या म्हणून, तुम्ही तुमच्या नॉर्मल फूडमधून तुम्ही प्रोटीन कमवू शकता। सप्लिमेंट म्हणजे जर नावामध्ये सप्लिमेंट आलं तर तुम्हाला रेग्युलर फूड जेवणात तुम्हाला न्यूट्रिशन मिळत नसेल, तुम्ही ॲडिशनल तुम्ही घेऊ शकता। तुमची ॲक्टिव्हिटी हेवी असेल, वर्कआउट करत असाल किंवा बाकी कुठली गोष्टी तुम्ही जास्त हेक्टिक गोष्टी करत असाल किंवा स्ट्रेस जास्त असेल बॉडीवर, तुम्ही बाकी सगळ्या प्रोटीन सप्लिमेंट्स यूज करू शकता। आणि प्रोटीन सप्लिमेंटचा वाईट नाही, हां तर तुम्ही प्रॉपर ऑथेंटिकेशन घेत असाल चांगलं तर तुम्ही ते यूज करू शकता एक गायडन्स प्रमाणे। सर काय सांगाल? तब्बल 10 वर्षानंतर आपण कमबॅक करताय आणि लोकांची ऑर्डर तुम्ही आहात, काय सांगाल त्याबद्दल? मला ॲक्च्युली थोडी इंजुरी झाली होती, मला ॲक्सिडेंट झालं होतं, त्यामुळे 10-13 वर्षाचा गॅप झाला होता मला। त्यामुळे जे डॉक्टर प्रशांत मधने माझे जे गुरु आहेत त्यांनी रिकवर केलं मला, त्याच्यामुळे कमबॅक झाला आहे माझा। त्यांचे धन्यवाद मानतो मी। आणि आम्हाला मित्र इकडे जहांगीर सपोर्ट आहे चांगला, त्यामुळे सगळं पुढे सगळं चाललंय, फॅमिली सपोर्ट आहे थोडासा, त्यामुळे कमबॅक करता आला। कारण यावर्षी 2024चा कमबॅक नंतर तुम्हाला हा पुरस्कार मिळाला, मानकरी ठरला, याचे कसं वाटतं आजच्या दिवशी? मानकरी ठरला खूपच बरं वाटतंय, कारण की डायरेक्ट कमबॅक करून तुम्हाला ह्या 13 वर्षानंतर खूप डिफिकल्ट असतं सगळं।
बॉडीच्या लेवलला घेऊन जाणं, परत कॉम्पिट करणं. कॉम्प्युटर्स परत तुमचे खूप मोठे झालेले असतात, नवीन कॉम्प्युटर येतात, त्यांच्याप्रमाणे प्रोटोकॉल्स सगळ्या गोष्टी त्यांच्या जेनेटिक्सला मॅच केलं पाहिजे. सगळ्या गोष्टी बॉडी बिल्डिंगमध्ये खूप काही चेंजेस झाले आता, त्याला मॅच. निश्चितच आमचा तोच प्रयत्न आहे, व्यायामशाळेच्या माध्यमातून किंवा शाळेच्या माध्यमातून या सगळ्या ज्या आता ही जी शरीर स्पर्धा आहे जवळजवळ 21व्या वर्षी धर्मवीर दादासाहेब गायकवाड व्यायामशाळेच्या माध्यमातून शैली आहे, संस्थेचे पदाधिकारी आहेत, सर्व कार्यकर्ते आहेत. बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन जे आहे म्हणजे शरीर संस्कृत तरुणांसाठी हा एक दिशादर्शक कार्यक्रम आहे की त्यांनी स्वतःच्या शरीरावर प्रेम केलं पाहिजे, स्वतःचा विकास केला पाहिजे, स्वतःला घडवलं पाहिजे आणि व्यायामाच्या सवयी लागल्या, व्यायामाच्या मागे लागल्या की व्यसनांपासून ऑटोमॅटिक सुटका होते आणि व्यसनांपासून तरुण दूर जातात. त्या अनुषंगाने ह्या स्पर्धेचं आम्ही गेली 21 वर्ष जरा आयोजन करतो. जरी त्याचे दृश्य परिणाम कमी प्रमाणात दिसत असले तरी देखील परिणाम होत आहेत, स्लो होत आहेत, पण ते होतील, त्याचं स्वरूप पुढे मोठं होईल या अपेक्षेने आम्ही कार्यक्रम आजपर्यंत करत आहोत. त्याचे परिणाम येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणे दिसतील अशा अपेक्षेने आम्ही आयोजन करतो आणि सर्व जनता, तरुण, महिला मंडळ सगळे चांगल्या पद्धतीने त्याला सहकार्य करतात, सर्व कार्यकर्ते सहकार्य करतात. अशाच पद्धतीने वसाहतीमध्ये सगळ्यांच्या सहकार्याने बदल घडेल या अपेक्षेने या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. यंदाचा जो आपला मानकरी आहे तो ठरला आहे, तर काय त्याला म्हणजे पुरस्काराचं स्वरूप काय होतं? पुरस्काराचं स्वरूप काय? निश्चितच आमचा तोच प्रयत्न आहे, व्यायामशाळेच्या माध्यमातून किंवा शाळेच्या माध्यमातून या सगळ्या ज्या आता ही जी शरीर स्पर्धा आहे जवळजवळ 21व्या वर्षी धर्मवीर दादासाहेब गायकवाड व्यायामशाळेच्या माध्यमातून शैली आहे, संस्थेचे पदाधिकारी आहेत, सर्व कार्यकर्ते आहेत. बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन जे आहे म्हणजे शरीर संस्कृत तरुणांसाठी हा एक दिशादर्शक कार्यक्रम आहे की त्यांनी स्वतःच्या शरीरावर प्रेम केलं पाहिजे, स्वतःचा विकास केला पाहिजे, स्वतःला घडवलं पाहिजे आणि व्यायामाच्या सवयी लागल्या, व्यायामाच्या मागे लागल्या की व्यसनांपासून ऑटोमॅटिक सुटका होते आणि व्यसनांपासून तरुण दूर जातात. त्या अनुषंगाने ह्या स्पर्धेचं आम्ही गेली 21 वर्ष जरा आयोजन करतो. जरी त्याचे दृश्य परिणाम कमी प्रमाणात दिसत असले तरी देखील परिणाम होत आहेत, स्लो होत आहेत, पण ते होतील, त्याचं स्वरूप पुढे मोठं होईल या अपेक्षेने आम्ही कार्यक्रम आजपर्यंत करत आहोत. त्याचे परिणाम येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणे दिसतील अशा अपेक्षेने आम्ही आयोजन करतो आणि सर्व जनता, तरुण, महिला मंडळ सगळे चांगल्या पद्धतीने त्याला सहकार्य करतात, सर्व कार्यकर्ते सहकार्य करतात. अशाच पद्धतीने वसाहतीमध्ये सगळ्यांच्या सहकार्याने बदल घडेल या अपेक्षेने या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. यंदाचा जो आपला मानकरी आहे तो ठरला आहे, तर काय त्याला म्हणजे पुरस्काराचं स्वरूप काय होतं? पुरस्काराचं स्वरूप काय? आवश्यक असतं आणि रोख 15,000 रुपये. वजनी गटांमध्ये पण पहिलं पारितोषिक आहे त्याला 4,000 रुपये, दुसरं पारितोषिक आहे त्याला 3,000 रुपये, तिसरं पारितोषिक आहे त्याला 2,500 रुपये आणि चौथं पारितोषिक आहे त्याला 2,000 आणि पाचव्या पारितोषिकाला 1,000 रुपये आणि ट्रॉफी. असं 5 वजनी गटांमध्ये ही पारितोषिकं वाटली जातात प्रत्येक गटाप्रमाणे आणि याच्यामधून जो पहिले येतात 5 गटात त्या पहिल्या 5 जणांची परत एक फायनल होते. तो जो टायटल असतो त्याला 15,000 रुपये रोख आणि ट्रॉफी दिली जाते. धन्यवाद.